महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून मविआला 27 जागांची यादी देण्यात आली। यामध्ये वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव दिला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। पण मविआच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले। वंचितकडून 27 जागांसाठी प्रस्ताव देण्यात आलेला नाही, त्यांच्याकडून फक्त इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे आजची बैठक ही जागा वाटपाची शेवटची बैठक होती। यापुढे एकही बैठक होणार नाही। आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात अंतिम बैठक होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। महाविकास आघाडीची आजची बैठक ही निर्णायकच ठरली आहे। तीनही पक्षांचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते। बैठकीत काय चाललंय याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दूरध्वनीवरून सातत्याने घेत होते। जागा वाटप अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तीनही पक्षात कोणतेही मतभेद नाहीत। वंचित बहुजन आघाडीचा आज जो प्रस्ताव आलेला आहे, तो प्रस्ताव तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी त्यांनी गेल्या काही वर्षात काही मतदारसंघात काम केलंय। त्यांनी त्या मतदारसंघांची यादी दिली आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा करू। शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली।